नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर दिवाळी आधी लाडकीला सरकारचे आणखीन एक गिफ्ट म्हणजे ई-KYCच्या मुदतवाढीवर मोठी घोषणा। अदिती तटकरे, आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता दिवाळीच्या आधी लाडकीला सरकारचं आणखीन एक गिफ्ट कोणतं मिळणार आहे व ई-KYCच्या मुदतवाढीवर कोणती घोषणा आहे, नेमकं अदिती तटकरे यांनी काय म्हणाले आहेत तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्हाला टायटल या ठिकाणी पाहू शकता, दिवाळी आधी लाडकीला सरकारचे आणखीन एक गिफ्ट, ई-KYCच्या मुदतवाढीवर मोठी घोषणा। अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? बघा, महाराष्ट्र लाडकी बहीण ई-KYC डिटेल एक्सटेंड। एकूणच महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्सटेंड ई-KYC डेडलाईन फॉर लाडकी बहीण स्कीम बेनिफिशरीज। आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना ई-KYC करणं हे राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आलं आहे। ई-KYC पूर्ण केली नाही तर प्रति महिना दिले जाणारे 1500 रुपयाचे मानधन हे रद्द या ठिकाणी करण्यात येईल असे देखील जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे ई-KYC करण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात ई-KYC झुंबड उडाली आहे। पण ई-KYC करताना लाडकीला अनेक अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागतोय। सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे अनेक लाडकीला KYC या ठिकाणी करता येत नाही असे देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यावर राज्य सरकारकडून काम सुरू असल्याची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। त्याशिवाय 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ई-KYCसाठी मुदतवाढ दिली जाईल असेही त्यांनी या ठिकाणी जाहीर केले। त्या ठाण्यामध्ये बोलत होत्या की ई-KYC प्रॉब्लेम अँड सर्व्हर इश्यू इन लाडकी बहीण स्कीम, म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना ई-KYCसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे। पण आता पूरग्रस्त भागातील लाडकीला ई-KYCसाठी 15 दिवसाची मुदत वाढवून देण्यात येणार आहे। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी देखील याबाबत ठाण्यात माहिती दिली। ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट पक्षांचा पदाधिकारी मेळावा हे आयोजित केला होता। या मेळाव्यास अदिती तटकरे उपस्थित होत्या। मेळाव्यानंतर त्यांनी KYC सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात असल्याचेही सांगितलंय। बघा, लाडक्या बहिणींच्या ई-KYCसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत। दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC प्रक्रिया होत आहे। आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची म्हणजे 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पूरग्रस्त भागात महिलांसाठी 15 दिवसाचा कालावधी वाढवून हे घेणार आहोत असे देखील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सोलापूर, धाराशिव, बीड, जालनासह राज्यातील अतिवृष्टी झालेल्या या लाडक्या बहिणींना ई-KYCसाठी 15 दिवसाचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। त्याशिवाय ई-KYC भरण्यासाठी सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी या ठिकाणी सांगितले। ई-KYC भरताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। कधी सर्व्हर चालत नाही तर कधी OTPच येत नाही, त्यामुळे लाडकीचा मनस्ताप झाला होता। यावर आता राज्य सरकारकडून काम केले जात आहे आणि लवकरच यात सुधारणा होईल असे देखील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी आधीच लाडकीला सरकारचं म्हणजेच मुदतवाढीचा हा एक गिफ्ट मिळणार आहे। ई-KYCच्या या मुदतवाढीवर ही सर्वात मोठी घोषणा झालेली नेमकं अदिती तटकरे यांनी काय म्हणाले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.